नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे घरकुल योजनेसाठी जे लाभार्थी पात्र झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांची यादी ही 2025च्या सालानुसार ही यादी अपडेट करण्यात आलेली आहे. ती यादी जाहीर करण्यात आलेली आहे 2025ची. आणि तुमच्या गावामध्ये असे भरपूर लोकं असतील जे यादीमध्ये पात्र झालेले आहेत. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की तुम्ही तुमच्या गावाची घरकुल यादी ही कशाप्रकारे तुमच्या मोबाईलमधून पाहू शकता. ते अगदी घर बसल्या. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला एक काम करायचं आहे. आपल्याला आपल्या चॅनलवरती यायचं आहे आणि तुम्हाला अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर हे सबस्क्राईब बटन दाबून इथे बेल आयकॉनला ऑलवरती सेट करायचं आहे. यामुळे काय होईल, तुम्हाला माझ्या व्हिडिओच्या अपडेट्स ह्या सर्वात प्रथम पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी आपल्याला Google ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे आणि इथे सर्च बारमध्ये PMAYG असं लिहून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर इथे एक नंबरला वेबसाईट आहे बघा, ही वेबसाईट आहे बघा. या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. क्लिक केल्यानंतर ही वेबसाईट लोड होईल. या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन. तिथून पण तुम्ही वेबसाईटवरती व्हिजिट करू शकता. तर आपली वेबसाईट पूर्ण लोड झालेली आहे. 2-3 वेळा स्क्रोल डाऊन करायचं आहे. असं वेबसाईट पूर्णपणे लोड होते. यानंतर आपल्याला इथे कॉर्नरमध्ये 3 रेषा दिसत असतील, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथील नीट लक्ष देऊन पहा तुम्ही. भरपूर तुम्हाला ऑप्शन दिसतील. इथे कुठे टच करायचं नाही. इथे आपल्याला आवाज सॉफ्ट नावाचा ऑप्शन आहे हा. यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर या रिपोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रिपोर्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुन्हा स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे. असं 1-2 वेळा स्क्रोल डाऊन करायचं आहे, म्हणजे वेबसाईट पूर्ण लोड होते. यानंतर स्क्रोल डाऊन करून पूर्ण खाली आल्यानंतर इथे तुम्हाला एच अबाउटमध्ये सोशल ऑडिट रिपोर्ट्स इथे लिहिलेले दिसेल. यामध्ये बेनिफिशरी डिटेल्स फॉर व्हेरिफिकेशन यावरती तुम्हाला टच करायचं आहे. टच केल्यानंतर इथे तुमची पूर्ण माहिती भरायची आहे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात, कोणत्या स्टेटमधून आहात, इथे तुम्ही पूर्ण माहितीच द्यायची आहे सांगेल तसं. तर इथे ऑल स्टेट्स लिहिलेले आहे. ते आपण महाराष्ट्र सिलेक्ट करूया. महाराष्ट्रामधूनच आहोत. यानंतर तुम्ही खाली सिलेक्टवरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा तालुका निवडायचा आहे, जिल्हा निवडायचा आहे. यानंतर तालुका निवडल्यानंतर इथे तुम्हाला खाली तुमचं गाव निवडायचं आहे, ग्रामपंचायत कुठले इथे. तर इथे गाव निवडल्यानंतर इथे तुम्हाला साल निवडायचं आहे, 2024-2025 शेवटला आहे. निवडल्यानंतर तुम्हाला ते गणित सारखं दिसेल इथे. याचं तुम्हाला इथे उत्तर कॅप्चरमध्ये टाकायचं आहे. 77 - 40 37. उत्तर टाकल्यानंतर इथे तुम्हाला सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला योजना सिलेक्ट करायची राहिली, तर आपल्याला इथे प्रधानमंत्री आवास योजना 1 नंबरचा ऑप्शन आहे. इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि सिलेक्ट केल्यानंतर इथे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. 58 - 20 58 - 20 उत्तर 30 आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला आपली गावाची यादी दिसेल, इथे तुम्ही पाहू शकता. तर ही यादी आहे. तर आपल्याला यादी डाउनलोड तुम्ही या वेबसाईटमधून तुम्ही आपली यादी डाउनलोड देखील करू शकता. तर यासाठी आपल्याला डाउनलोड PDF यावरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड PDF इथे लिहिलेले आहे बघा. डाउनलोड PDF वरती क्लिक केल्यानंतर तुमची यादी अगदी 1 मिनिटात डाउनलोड होऊन जाईल. तर तुम्ही पाहू शकता आपली यादी ही डाउनलोड झालेली आहे. इथे नावं आहेत बघा. इथे अमाऊंट पण आहे, किती मंजूर झालेले आहे ते बघा. सँक्शन्ड अमाऊंट 1,20,000 1,20,000. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची यादी ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलमधून अगदी सोप्या पद्धतीने पाहू शकता. तर ही माहिती कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून कोणत्या
योजनेवरती माहिती हवी असेल किंवा तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू. आणि चॅनलमध्ये जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.